तर हॅलो भाऊंनो, माझं नाव विजय आणि तुमचं स्वागत आहे आपल्या सिनेमॅटिक विजय यूट्यूब चॅनलवर। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हॅपी बर्थडेची ती PNG ती ॲड करून घ्यायची, व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून तुमच्याप्रमाणे ती करू शकता तुम्ही आणि तिथं व्यवस्थित ॲडजस्टमेंट करायची। एवढं केल्यानंतर भावांनो 5-9 पर्यंत ती लॉंग प्रेस करून घ्यायची। लॉंग प्रेस झाल्यानंतर रेक्टँगल आहे त्याला वरच्या साईडला ड्रॅग करून घ्यायचे। स्टार्टिंगला यायचं आहे, स्टार्टिंगला आल्यानंतर मीडियामध्ये जाऊन तो व्हिडिओ दिलेला आहे, ते व्हिडिओमध्ये जाऊन ब्लेंडिंग ओपेसिटीमध्ये गेल्यानंतर लाईटनमध्ये स्क्रीन करायचे। एवढं झाल्यानंतर ती PNG तुम्हाला ती 5-9 पर्यंत स्प्लिट करून घ्यायची। 5-9च्या नंतर तुमचा जो फेवरेट फोटो आहे ते ॲड करून घ्यायचा आहे। ॲड झाल्यानंतर त्याला व्यवस्थित ॲडजस्टमेंट फिल कंपोजिशन एरिया करून त्याला व्यवस्थित तुमच्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करू शकता आणि तो फोटो लॉंग प्रेस करून घ्यायचा। लॉंग प्रेस झाल्यानंतर त्या फोटोला स्टार्टिंगला यायचे 5-9ला, तिथे गेल्यानंतर तुम्हाला ब्लॅक PNG दिलेली ती ब्लॅक PNG ॲड करून घ्यायची। व्यवस्थित तुमच्याप्रमाणे ॲडजस्टमेंट करू शकता। लॉंग प्रेस करून घ्यायची ती PNG आणि स्टार्टिंगला यायचे ते 5-9ला, तिथे गेल्यानंतर तुम्हाला हॅपी बर्थडे ब्रदरची ती PNG दिलेली ती पण ती व्यवस्थित लावून घ्यायची। PNG लावल्यानंतर लॉंग प्रेस करून घ्यायची। लॉंग प्रेस झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचं आहे, शेक इफेक्टमध्ये जायचं आहे। शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्टार्टिंगचा जो शेक इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे आणि वापस आपल्या बिटमार्कमध्ये जाऊन पहिल्या त्या PNGला ब्रदरच्या त्या शेक इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट झाल्यानंतर वापस जायचं आहे तुम्हाला शेक इफेक्टमध्ये। शेक इफेक्टमध्ये गेल्यानंतर सेकंड नंबरचा जो शेक इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे आणि आपल्या त्या बिटमार्कमध्ये जाऊन तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो फोटो ॲड केलेला आहे तुम्ही त्याला पेस्ट करायचा आहे। तो इफेक्ट पेस्ट केल्यानंतर काय करायचे, स्टार्टिंगला यायचं आहे, ती 4x5ची ती बॉर्डर दिलेली त्याला स्टार्टिंगला घेऊन यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमचा व्हिडिओ झालेला आहे, तुम्ही आता एक्सपोर्ट करू शकता। धन्यवाद। व्हिडिओमध्ये थोडं जरी समजलं असेल तर तुमच्या भावाला सबस्क्राईब करून घ्या।